Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Different types of plumbing fixtures. तर प्लंबिंग फिक्चर्स वेगवेगळे आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार. प्लंबिंग फिक्चर्स include faucets, tanks, receptacles in kitchens and bathrooms. तर प्लंबिंग फिक्चर्समध्ये काय काय येतात, वेगवेगळ्या टाईपचे कॉक्स, टँक्स, त्यानंतर वॉश बेसिन्स, जे बाथरूम आणि किचनमधले जे वेगवेगळे फिटिंग्स असतील हे सर्व प्लंबिंग फिक्चर्समध्ये येतात. देर आर मेनी टाईप्स ऑफ अँड स्टाईल्स ऑफ फिक्चर्स हे वेगवेगळ्या टाईपचे आणि वेगवेगळ्या स्टाईलचे आहेत. सम आर जनरल वाईल द अदर्स हॅव बीन अडॉप्टेड टू मीट स्पेशल ॲप्लिकेशन्स. काही फिक्चर्स हे स्पेशल ॲप्लिकेशनसाठी असतात, जसे हॉस्पिटल्स, प्रिझन अँड सिमिलर इन्स्टिट्यूशन. Standard plumbing fixtures are individually tested so that the amount of liquid waste that can be discharged through their outlet orifices in given interval is measured. आता जे स्टँडर्ड प्लंबिंग फिक्चर असतात हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक फिक्चर हा टेस्ट केलेला असतो की जे वेस्ट आहे ते प्रॉपरली आउटलेट्स त्याच्या ओरिफिसमधून. The most common प्लंबिंग फिक्चर्स आर, तर जी मोस्ट जनरल वापरते, बाथ टब, बिडेट्स, चॅनल ड्रेन्स, किचन सिंक, शॉवर्स, डिफरंट टाइप्स ऑफ पाइप्स, टॅपवेअर्स, युरिनल्स, डिफरंट टाइप्स ऑफ युरिनल्स, युटिलिटी सिंक्स, फ्लश टॉयलेट्स, देन टर्मिनल वॉल्स फॉर डिशवॉशर्स, आइस मेकर्स, ह्युमिडिटीज, etc. So these are the common plumbing fixtures. Water closet. Water closet devices designed to receive human waste and dispose it properly in sanitary sewer system. Come in various shapes, designs and colors. The water closet, it is designed to receive human excreta. Human excreta receive करण्यासाठी हे डिझाईन केलेलं असतं. अँड डिस्पोज इट प्रॉपरली, जो ह्युमन एक्सक्रीट आहे तो प्रॉपरली डिस्पोज करण्यासाठी कशामध्ये, सॅनिटरी सिवर सिस्टीम जी असते त्यामध्ये ते प्रॉपर डिस्पोज करण्यासाठी हे वॉटर क्लोजेट डिझाईन केलेलं असतं. मोस्ट वॉटर क्लोजेट्स माउंट ऑन द फ्लोअर. काही हे फ्लोअरवरती माउंट केलेले असतात, बट सम मॉडेल्स आर वॉल हंग, काही भिंतीवरती हंग केलेले असतात. Modern water closets have various design features which create different flushing actions. जे मॉडर्न वॉटर क्लोजेट आहे त्यामध्ये डिफरंट फ्लशिंग ॲक्शन्स असतात की पाणी ऑटोमॅटिक फ्लश होतं. इट इज मेड ऑफ विट्रियस चायना ऑर पोर्सलिन अँड इज कनेक्टेड टू सॉईल पाईप थ्रू ट्रॅप. तर ट्रॅपच्या माध्यमातून हे सॉईल पाईपला कनेक्ट केलं असतं. इट इज मेड फ्रॉम विट्रियस चायना किंवा पोर्सलिन. The inside surface of water closet and trap are glazed so that flushing is smooth and efficient. तर वॉटर क्लोजेटचा आतील भाग जो असतो हा इनसाइड सरफेस काय केलेला असतो, ग्लेझड केलेला असतो. त्यामुळे काय होतं, फ्लशिंग हे स्मूथ आणि इफिशियंट. देयर आर 3 टाइप्स ऑफ वॉटर क्लोजेट्स. फर्स्ट दॅट इज इंडियन टाइप वॉटर क्लोजेट. सेकंड युरोपियन टाइप वॉटर क्लोजेट. आणि नेक्स्ट आहे अँग्लो इंडियन टाइप वॉटर क्लोजेट्स. इंडियन स्टँडर्ड IS 2556 पार्ट 3 1990 प्रोव्हाइडेड डिटेल स्पेसिफिकेशन फॉर विट्रियस चायना इंडियन टाइप वॉटर क्लोजेट. तर हे याची डिटेल ह्या IS कोडमध्ये दिलेले आहेत. इंडियन टाइप वॉटर क्लोजेट हे आपण इथं पाहू शकतो की इंडियन टाइप वॉटर क्लोजेट हे अशा टाईपचं असतं. नेक्स्ट आहे युरोपियन टाइप वॉटर क्लोजेट. इट इज युजली मेड ऑफ पोर्सिलिन. इट इज प्रोव्हाइडेड विथ सीट अँड कवर. याच्यामध्ये इथं सीट असते त्याला प्रोव्हाइड केलं असतं, परत याच्यावरती एक कवर असतो. द पॅन हॅज फ्लशिंग रिम टू स्प्रेड द फ्लश वॉटर. फ्लश वॉटर स्प्रेड होण्यासाठी याला फ्लशिंग रिम असते. द क्लोजेट इज फिटेड
पी टाईप और एस टाईप ट्रॅप. पी किंवा एस टाईप ट्रॅपमध्ये हा असा फिट केलेला. नेक्स्ट आहे Anglo-Indian type water project. In the European WC water project, the user cannot rest on thin rim conveniently, and in Indian water project, chances of fouling of excreta are more. तर हा युरोपियन वॉटर प्रोजेक्टमध्ये काय होतं, इट कॅन नॉट रेस्ट ऑन थिन रिम कन्व्हिनियंटली. आपल्याला याच्यामध्ये कन्व्हिनियंटली रेस्ट घेता येत नाही युरोपियनमध्ये. आणखी इंडियन टाईपमध्ये काय होतं, फॉलिंग टू एक्सक्रिटा मोर. एक्सक्रिटा हा बाहेर पडण्यासाठी असते. द अबाउट डिसएडवांटेज ऑफ युरोपियन अँड इंडियन वॉटर प्रोजेक्ट्स आर रिमूव्ड इन अँग्लो इंडियन वॉटर प्रोजेक्ट. हा अँग्लो इंडियन वॉटर प्रोजेक्टमध्ये हे दोन्ही डिसएडवांटेज रिमूव्ह केलेले आहेत. द क्लोजेट इज फिटेड 40 सेंटीमीटर अबव फ्रॉम द फ्लोअर. 40 सेंटीमीटर जमिनीपासून असतं. अँड अप्पर रिम ऑफ द पॅन इज एनलार्ज. ही वरची जी अप्पर रिम आहे ही एनलार्ज केलेली असते सफिशियंटली सो दॅट द युजर कॅन कन्व्हिनियंटली सीट. तर युजर हा त्याच्यावरती कन्व्हिनियंटली. हे नेक्स्ट आहे युरिनल्स. इन सेटिंग द वॉल माउंटेड युरिनल, सी दॅट द रफ इन ऑफ द वेस्ट पाईप अँड वेस्ट सप्लाय आर ॲट द करेक्ट हाईट फ्रॉम द फिनिश्ड फ्लोअर. सो आफ्टर इन्स्टॉलेशन द युरिनल इज विदिन रीच ऑफ द युजर. हे युरिनल्स काय असतात, इट इज वॉल माउंटेड युरिनल. त्याची जी वेस्ट पाईप आणि वॉटर सप्लाय आहे हा करेक्ट हाईटला फिक्स केलेला असतो की ज्याच्यामुळं युजरला ते व्यवस्थित वापरता येईल. इट इज इम्परेटिव्ह टू रेफर टू मॅन्युफॅक्चरर्स रफ इन ड्रॉइंग आर मेक यू ओन रफ इन ड्रॉइंग फ्रॉम प्रिंट्स, डिटेल्स, specs and measurements from the flush walls and fixtures to avoid rework. त्याची जी डायमेन्शन्स दिलेले असतात मॅन्युफॅक्चरनं त्या पद्धतीने याचं फिटिंग करणे गरजेचं असतं. वेस्ट पाईप आणखीन वॉटर सप्लायची आणि युरिनलची हाईट की जेणेकरून नंतर आपल्याला रिवर्क करावं लागणार नाही. सिन्स द वॉल हंग युरिनल समटाईम्स हॅज अन इंटिग्रल ट्रॅप, ट्रॅप कंटेनड इन द फिक्चर्स. त्याच्यामध्येच ट्रॅप असते. इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी टू प्रोव्हाइड द वेस्ट पाईप विथ अ सेपरेट क्रोम ऑर आयर्न ट्रॅप. काही युरिनल्समध्ये हे त्याच्या आतमध्येच इंटिग्रल ट्रॅप असते त्यामुळे वेस्ट पाईप वेगळी प्रोव्हाइड करावी लागत नाही. हिअर यू कॅन सी द टाइप्स ऑफ युरिनल्स. नेक्स्ट आहे सिंक्स. सिंक्स आर मेड इन डिफरंट पॅटर्न्स इच इंटेंट टू सर्व स्पेसिफिक पर्पज. सिंक हे वेगवेगळ्या टाईपचे वेगळ्या पॅटर्नमध्ये केले असते. प्रत्येकाचा पर्पज हा वेगळा आहे. टू कॉमन टाईप्स ऑफ सिंक्स आर द किचन सिंक अँड सर्व्हिस सिंक. हे कॉमन सिंक आहेत दोन. द किचन सिंक इज अवेलेबल इन डिफरंट सायझेस अँड मे हॅव आयदर सिंगल ऑर डबल बाउल. किचन सिंक हे सिंगल किंवा डबल बाउलचे असतात. मेड ऑफ व्हेरियस मटेरियल्स लाईक स्टेनलेस स्टीलचे पण असतात, enamel steel, plastic, cast iron. The kitchen sink must be built into a cabinet or hung from a bracket that is screwed to a mounting board. हे किचन सिंक कशामध्ये कॅबिनेटमध्ये फिट केलं असतं किंवा ब्रॅकेटमध्ये. हे ब्रॅकेट काय केलं असतं, स्क्रूड केलेलं असतं. The bracket should be screwed into mounting board in a position where the sink when mounted is at a convenient height for use. तर युजरच्या कन्व्हिनियंट हाईटला हे फिट केलेले असतात. आफ्टर स्क्रूइंग द ब्रॅकेट इन टू प्लेस, lower the sink into position on the bracket so the lugs cast into the back of the sink. Fit down into the corresponding notches in the bracket. Screw the strainer and tailpiece into the sink bowl and connect the trap to the rough in waste. To complete the installation, select a suitable faucet. Install the faucet on the sink and connect the water supply to it. तर हे साधारण काय आहे, आफ्टर स्क्रूइंग द ब्रॅकेट इन टू प्लेस, ब्रॅकेट आपण स्क्रू केलं,
लोअर द सिंक इन टू पोझिशन ऑन द ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटमध्ये सिंक बसवायचं. सो दॅट लग्स अँड कास्ट इन टू बॅक ऑफ द सिंक, फिट डाऊन इन टू द करस्पॉन्डिंग नॉचेस इन द ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटमध्ये जे नॉचेस फिट करायचे थ्रू द स्ट्रेनर अँड टेलपीस इन टू द सिंक. सिंक म्हणजे जो टेलपीस आणि स्ट्रेनर असतो त्या बाउलच्या आतमध्ये तो स्क्रू करायचा, फिट करायचा. अँड कनेक्ट द ट्रॅप टू द रफ इन वेस्ट, त्याच्या खाली मग ती ट्रॅप आपण फिट करायची. टू कम्प्लीट द इन्स्टॉलेशन सिलेक्ट अ सुटेबल फॉसेट. हे सगळं झाल्यानंतर प्रॉपर कॉक हा त्याच्यावरती बसवायचा. Here you can see a stainless steel sink. This is the faucet. The next type I sink, that is service sink. A service sink, also referred to as a slop sink, is specially useful for filling bucket or washing out a swab. It has a deep bowl and is generally constructed of cast iron and finished in enamel, but can also be made of other various materials. याचा जो बाउल असतो हा थोडा मोठा असतो, डीप असतो. इट इज मेड फ्रॉम इनेमल ऑर कास्ट आयर्न. द स्लोप सिंक इज ऑल्सो माउंटेड ऑन अ ब्रॅकेट अँड माउंटिंग बोर्ड. आता हे सिंक आहे हे ब्रॅकेटमध्ये किंवा माउंटिंग बोर्डवरती फिट केलं असतं. इन ॲडिशन to hanger, the swap sink has a built-in adjustable stand trap that bolts to the floor. याच्यामध्ये हा स्टँडवरती पण लावलेला असतो and provides a pedestal support, आणि ते pedestal support सर्व्हिस सिंकला. Here you can see service sink. This is pedestal. पॅडेस्टलवरती हा सर्व्हिस सिंक फिट केलेला आहे. तर त्याचे कनेक्शन्स वगैरे असतात. इथं तुम्ही कॉकचे कनेक्शन देऊ शकता. देन वॉश बेसिन्स. दीज आर प्लंबिंग फिक्चर्स मेनली यूज फॉर हँड वॉशिंग. आणि हात धुण्यासाठी जे आपण वापरतो प्लंबिंग फिक्चर, दॅट इज द वॉश बेसिन. दीज आर नॉर्मली मेड ऑफ ग्लेज्ड अर्थनवेअर ऑर व्हिट्रियस चायना. ग्लेज्ड अर्थनवेअरचे बनवलेले असतात. समटाईम्स दे आर ऑल्सो मेड फ्रॉम आयर्न स्टेनलेस स्टील. काही काही हे स्टेनलेस स्टीलचे असतात. ऑर प्लास्टिक, स्पेशली फॉर द प्लेस वेअर युजर्स आर मोर. तिथं युजर्स जास्त असतात तिथं स्टेनलेस स्टील किंवा प्लास्टिकचे वापरले असतात. वॉश बेसिन मे बी आयदर फ्लॅट बॅक पॅटर्न ऑर अँगल बॅक पॅटर्न. दीज आर द टू पॅटर्न्स. तर या पॅटर्नमध्ये हे मिळतात. द प्रिव्हियस इज फिक्स्ड ऑन वॉल and later is used for fixing at corner of wall. हे सुरुवातीला वॉलला फिट करायचे किंवा कॉर्नरमध्ये वॉलच्या फिट केले जातात. So these are wash basins. Next, that is bathtub. Bathtub is plumbing fixtures provided in the bathroom for taking bath. तर बाथ घेण्यासाठी हे टब बाथरूममध्ये फिट केले असतात. इट्स मेड ऑफ ग्लेज्ड अर्थनवेअर ऑर व्हिट्रियस चायना, सिमेंट कॉन्क्रीट फिनिश्ड विथ टेरेझो ऑर ग्लेज्ड पोर्सलिन टाइल्स ऑर मार्बल्स अँड इनेमल आयर्न. अ सर्क्युलर वेस्ट होल ॲट द बॉटम ऑफ बाथटब इज प्रोव्हाइडेड फॉर ड्रेनेज पर्पज. याच्या सर्क्युलर वेस्ट होल याच्या बॉटममध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं फॉर ड्रेन द वॉटर. अ होल इज प्रोव्हाइडेड विथ अ मेटॅलिक वेस्ट fittings, also called a waste coupling, having a strainer and clean opening of about 40 mm to 50 mm diameter. The waste coupling च्या साहाय्याने हे वेस्ट होल फिट केलेलं असतं. वेस्ट पाईप इज फिक्स्ड टू द वेस्ट फिटिंग. तर ह्या वेस्ट फिटिंगला वेस्ट पाईप कनेक्ट केलेले असते. द बाथ टब इज प्रोव्हाइडेड विथ टॅप ऑर शॉवर and overflow pipe of 40 mm located at 40 to 50 mm below the top edge of the tub. ह्या बाथटबला काय केलं असतं, टॅप किंवा शॉवर लावलेला असतो. त्याचप्रमाणे हा टब भरल्याच्या नंतर ओव्हरफ्लो होण्यासाठी 40 ते 50 mm ची
ओव्हरफ्लो पाईप त्याच्या टॉप एजमधून काढलेले. देन ट्रॅप्स, द डिफरंट ट्रॅप्स युज्ड इन हाऊस ड्रेनेज. तर हाऊस ड्रेनेजमध्ये वेगवेगळ्या टाईपचे ट्रॅप्स आपण वापरतो. ट्रॅप इज अ बेंड फिटिंग्स प्रोव्हाइडेड इन अ ड्रेनेज सिस्टीम. तर ड्रेनेज सिस्टीममध्ये अशी ही बेंड फिटिंग ही केलेलं असतं. ड्यू टू बेंड पोर्शन और डिप्रेस्ड पोर्शन वॉटर ऑलवेज रिमेन्स इन द बेंड पोर्शन. आता हा असा बेंड पोर्शन असतो ह्या ट्रॅपमध्ये. तर ह्या ट्रॅपमध्ये बेंड पोर्शनमुळे काय होतं, याच्यामध्ये पाण्याची लेवल ही अशी इथं पाणी तुमचं भरून राहतं. वॉटर सील प्रिव्हेंट्स द पॅसेज ऑफ फाऊल गॅसेस आर बॅड स्मेल थ्रू ड्रेन पाईप. इकडे जी ड्रेन पाईपमधून जे बॅड गॅसेस येतात ते आतमध्ये येत नाहीत. दिस ट्रॅप्स आर युज्ड इन वॉटर क्लोजेट. वॉटर क्लोजेटमध्ये हे ट्रॅप्स वापरले जातात. देन क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅप्स अकॉर्डिंग टू सेप. तर त्याच्या सेपच्या साहाय्याने क्लासिफिकेशन ह्या ट्रॅपचं काय होईल. फर्स्ट आहे एस ट्रॅप. इट लुक्स लाईक लेटर एस. दिस इज एस ट्रॅप. इंग्लिश लेटर एस सारखं त्याचा सेप आहे. नेक्स्ट ट्रॅप आहे पी ट्रॅप. इट लुक्स लाईक लेटर पी. हा आहे तुमचा पी ट्रॅप. द लेग्स आर ॲट राईट अँगल टू इच अदर. जे लेग्स आहे हे राईट अँगल असते. देन क्यू ट्रॅप. द क्यू ट्रॅप इज resembles like a letter Q. In this trap, angle between legs is other than right angle. हा जो अँगल आहे हा राईट अँगलपेक्षा वेगळा होतो म्हणून याला क्यू ट्रॅप म्हणतो. क्लासिफिकेशन ऑफ ट्रॅप अकॉर्डिंग टू यूज. जे वापरावरून त्याचं ट्रॅपचं क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये गली ट्रॅप, नानी ट्रॅप, आणखी इंटरसेप्टिंग ट्रॅप. गली ट्रॅप म्हणजे काय. वेस्ट वॉटर इज टेकन फ्रॉम नानी ट्रॅप अँड गेट कलेक्टेड अँड ड्रेन्ड फ्रॉम गली ट्रॅप. तर बाथरूममधलं सगळं वेस्ट पाणी आहे हे एकत्र केलं जातं आणि हे गली ट्रॅपमधून ड्रेन केलं जातं. दिस टाईप ऑफ ट्रॅप कलेक्ट्स द वेस्ट वॉटर फ्रॉम बाथ, किचन आणि इट इज मेड ऑफ कास्ट आयर्न ऑर स्टोनवेअर. कास्ट आयर्न किंवा स्टोनवेअरचा हा बनवलेला असतो. हे सगळं पाणी इकडं एकत्र केलं जातं आणि मग ते ड्रेन आउटलेटला जोडलं जातं किंवा जे म्युन्सिपल ड्रेन असेल त्याला जोडण्यासाठी पुढं पाईप नेले जाते. नेक्स्ट ट्रॅप दॅट इज नानी ट्रॅप. इट इज ऑल्सो कॉल्ड अ फ्लोअर ट्रॅप बिकॉज इट इज लोकेटेड ॲट फ्लोअर लेवल. फ्लोअर लेवल, नानीच्या फ्लोअर लेवलला हे लोकेट केलं असतं. इट इज यूज टू कलेक्ट वॉश वॉटर फ्रॉम बाथरूम्स. बाथरूममधील सर्व पाणी त्याच्यामध्ये कलेक्ट होण्यासाठी हे केलं जातं. इथं हे वॉटर सील राहतं. हे पाणी परत इकडं तुमचं हाऊस ड्रेनला जातं. हाऊस ड्रेनचं सगळं पाणी तुमच्या गली ट्रॅपला जाऊन मग ते म्युन्सिपल ड्रेनला जातं. द वेस्ट वॉटर इज फर्स्ट कलेक्टेड बाय नानी ट्रॅप अँड इज देन गोज टू गली ट्रॅप. इट इज मेड ऑफ कास्ट आयर्न कोटेड विथ बिटुमिन पेंट. हे कास्ट आयर्नचं बनवलेलं असतं. द नेक्स्ट टाईप दॅट इज इंटरसेप्टिंग ट्रॅप. It is made specially and located at junction of house and public sewer or septic tank. जे सगळं हाऊस ड्रेन एकत्र केलं जातं आणि पब्लिक सिवरला जिथं आपण जोडतो तिथं हे इंटरसेप्टिंग ट्रॅप्स लावलेले असते. दिस टाईप ऑफ ट्रॅप इज कनेक्टेड इन द लास्ट मॅनहोल ऑफ हाऊस ड्रेनेज सिस्टीम. हाऊस ड्रेनेज सिस्टीमच्या लास्ट मॅनहोलला हे जोडलं जातं. इट हॅज व्हेरी डीप वॉटर सील. याच्यामध्ये इथं हे जे वॉटर सील आहे हे डीप असतं. अँड हेन्स एंट्री ऑफ फाऊल गॅसेस फॉर पब्लिक सिवर लाईन कॅन बी प्रिव्हेंटेड. तर पब्लिक सिवर लाईनमधून येणाऱ्या फाऊल गॅसेस आहेत हे प्रिव्हेंट केले जातात. बरं इथं बघा हे टू हाऊस ड्रेन. हाऊस सिवर इकडून येणार. टाईट फिटिंग प्लग इथं असतो. हाऊस फ्रॉम ड्रेन इकडे येतं आणि हे बाहेर सोडलं. It is also called a sewer trap. We will stop here. Thank you.